नमस्कार, मी प्रियांका नागने आज तुमच्यासाठी एक नवीन जॉब अपडेट घेऊन आलेले आहे. मी आपल्या मराठी जॉब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपण दररोज वेगवेगळ्या जॉब अपडेटविषयी इथे मी डिस्क्राईब करून सांगत असते. तुम्हाला पूर्णपणे सविस्तर माहिती सांगते. हे पूर्ण मराठीतून इथे पूर्ण मी डिटेल सांगते. एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे, एज क्रायटेरिया काय असणार आहे, नोकरीची पद्धत कोणती आहे, पदाचे नाव कोणते आहे, जागा किती असणार आहे, आपण पूर्ण या डिस्कस करतो. सो आज पण एक नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. एक नवीन जॉब अपडेट आहे. महाराष्ट्र राज्य हज समिती यांच्यातर्फे जॉब अपडेट आलेली आहे. आपण पूर्णपणे सविस्तर माहिती बघणार आहोत. इथे जे पदं आहेत बघा, डेटा एंट्री आहे, ऑपरेटर आहे, हेल्पलाईन संगणक तंत्रज्ञान आहे, लिपिक आहे, हेल्पलाईन ऑपरेटर आणि शिपाई या पदांसाठी जॉब अपडेट आलेली आहे. हे नोकरीचे ठिकाण आहे हे मुंबई आहे. आपण सविस्तरपणे पूर्ण माहिती बघणार आहोत. कोणतेही पार्ट मिस करू नका. तुम्हाला मी संपूर्ण माहिती मी सांगणार आहे. सो इथे महाराष्ट्र हज कमिटी यांच्यातर्फे जॉब अपडेट आलेली आहे. आपण बघून घेऊयात पूर्ण माहिती. डेटा एंट्री ऑपरेटर यांच्यासाठी 10 संख्या आहे, हेल्पलाईन सह संगणक तंत्रज्ञान यांच्यासाठी 1 आहे, लिपिकसाठी 2 संख्या आहे, हेल्पलाईन ऑपरेटर 1 आणि शिपाईसाठी 2 आहेत. म्हणजे एकूण ते जे 16 पदांसाठी ते जॉब अपडेट आलेली आहे. आज प्रक्रिया सुरू होणार आहे. म्हणजे 25 नोव्हेंबर 2023 पासून सुरू झालेली आहे जॉबची डेट. आणि लास्ट डेट बघा 4 डिसेंबर 2023 संध्याकाळी 5 पर्यंत तुम्ही इथे फॉर्म पाठवू शकणार आहात किंवा अर्ज पाठवू शकणार आहात. अर्जाची प्रक्रिया सुरू झालेली आहे, तुम्ही बघू शकता इथे. त्यानंतर सांगितलेलं आहे बघा, शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेतील पदवी असेल तरी चालणार आहे. वयोमर्यादा दिलेली आहे बघा, कमीत कमी 18 वर्ष तुमचं पूर्ण पाहिजे आहे आणि जास्तीत जास्त 38 वर्ष सांगितलेलं आहे. इथे तुम्ही मेल असू द्या किंवा फिमेल दोन्ही तुम्ही ते अप्लाय करू शकणार आहात. कॅटेगरी म्हटले तर महाराष्ट्र राज्य सरकारी नोकरी आहे. हे बघा इथे सांगितलेलं आहे. महाराष्ट्र राज्य हज समिती यांच्यातर्फे जॉब अपडेट आलेली आहे. हज हंगामा 2024 करिता महाराष्ट्र राज्य हज समिती या कार्यालयामध्ये डेटा एंट्री ऑपरेटर, हेल्पलाईनसह संगणक तंत्रज्ञ, लिपिक, हेल्पलाईन ऑपरेटर या सर्वांसाठी तुम्हाला इथे एलिजिबल आहात. ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज पाठवायचे आहे. सर्व अर्ज साध्या कागदावर असावा. बायोडेटा संपूर्ण माहितीसह, संपर्क क्रमांक, एक पासपोर्ट साईज फोटो, पात्रता प्रमाणपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, स्वतःची एक जी साईन आहे त्याची झेरॉक्स प्रती सांगितलेली आहे. इथे सॅलरी बघा, कमीत कमी 15,000 ते 30,000 नियमाप्रमाणे भेटून जाणार आहे. अर्ज दाखल करण्याचे ठिकाण सुद्धा सांगितलेलं आहे बघा, महाराष्ट्र राज्य हज समिती, मोहम्मद हाजी साबू सिद्दीक इथे याच्यावरती पाठवून द्यायचं आहे. जे ॲड्रेस आहे, पत्ता आहे, या ठिकाणावरती तुम्हाला इथे पाठवून द्यायचं आहे. लास्ट डेट बघा 4 डिसेंबर 2023 आहे. त्याच्यानंतर इथे माहिती सांगितलेली आहे बघा, अनुभव म्हटलं तर हज विषयक कामकाजाचा किमान 2 वर्षाचा अनुभव पाहिजे आहे. शिपाईसाठी 10वी पास पाहिजे आहे. बाकीच्यासाठी शाखेतील पदवी असणार आहे. ही पूर्ण जी जॉब अपडेट आहे किंवा ही पूर्ण जी जॉब आहे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहे. इथे परमनंट भरती नसून कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर ही भरती होणार आहे. शिपाई हे पद कंत्राटी पद्धतीने 5 ते 6 महिन्याच्या कालावधीसाठी भरण्यात येणार आहे. हे सुद्धा त्यांनी माहिती दिलेली आहे. महाराष्ट्राचं तुम्ही कुठूनही असू द्या, तुम्ही उमेदवार नक्कीच इथे अप्लाय करू शकाल. एलिजिबल असेल तर नक्कीच अप्लाय करायचं आहे. डेटा एंट्री ऑपरेटरसाठी सांगितलेलं आहे बघा, कोणत्याही शाखेतील पदवी आणि शिपाईसाठी 10वी. हे बाकीचे जे सगळे पदं आहेत त्यांच्यासाठी ही तुमची पदवी झालेली कंपल्सरी आहे. ही पूर्ण माहिती झालेली आहे. तुम्हाला जर आवडला असेल व्हिडिओ किंवा ज्यांना जॉबची गरज आहे त्यांच्यापर्यंत ही नक्कीच माहिती पोहोचवा. लास्ट डेट 4 डिसेंबर आहे. सो इथे डेट आहे. तुम्ही ऑफलाईन पद्धतीने अर्ज पाठवून द्यायचा आहे. एक साध्या कागदावरती लिहून तुम्हाला ही पूर्ण माहिती पाठवून द्यायची आहे. जर माहिती आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि मला नक्कीच सपोर्ट करा. थँक्यू.